हरे कृष्णा. श्रीमद भागवतम स्कंद 4 अध्याय 7. अध्यायाचं नाव आहे दक्ष यज्ञाचे पूर्णत्व. तर आज आपण 7वा अध्यायाचं वाचन सुरू करणार आहोत. तर आपण श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया की हे भागवतम वाचण्याचा जो आपण प्रयत्न करीत आहोत त्यात आपल्याला यश मिळो. दक्ष यज्ञाचे पूर्णत्व. आतापर्यंत अशी परिस्थिती आहे की दक्षाचा यज्ञ आहे तो अपूर्ण झालाय, पण या अध्यायात त्याचं पूर्णत्वाला तो प्राप्त होतो. मैत्रेय आणि कोणाचा संवाद चालू आहे? हा, म्हणून इथे मैत्रेय म्हणतात. महर्षी मैत्रेय म्हणाले, हे महाबाहो विदुर. तुम्ही जर पहिल्या जो श्लोक आहे त्याची दुसरी ओळ बघितली तर त्याच्यात दिलाय महाबाहो. महाभाव काय आहेत? ते क्षत्रिय आहेत मोठे, त्यामुळे काय दिलेलं आहे? तुम्ही कसे आहात? सगळ्यांचे रक्षण करणारे आहात, त्यामुळे त्यांना महाबाहो विदुर असे हे बोललेलं आहे. ब्रह्मदेवांच्या शब्दांनी अशा प्रकारे संतुष्ट झालेले भगवान शिव त्यांच्या विनंतीला उत्तर म्हणून पुढील प्रमाणे बोलू लागले. काय आहे? आता ते सांगतात मंत्रिमुनी विदुरांना की असं असं झालं, ब्रह्माजी आले, ब्रह्माजीने एवढी स्तुती केली, त्यांना शांत केलं, त्यामुळे काय झाले? भगवान शिवजी संतुष्ट झाले आणि जे ह्यांनी विनंती केली की चला यज्ञ आता आपण पूर्ण करूया, या विनंतीला उत्तर देण्यासाठी महादेव उवाच, दुसरा श्लोक आहे तो त्यात दिलाय महादेव उवाच, म्हणजे भगवान शिव म्हणाले, हे तात हे ब्रह्मदेव. काय? ब्रह्मदेव त्यांचे बाबा आहेत, म्हणून ते म्हणतात देवांनी केलेले अपराध मी मनावर घेत नाही, कारण हे देव कसे आहेत? बालिश आणि अल्पबुद्धी आहेत. तुम्ही दुसरा जर श्लोकाची पहिली ओळ बघितली तर काय दिलंय? बालानाम असं दिलंय. बालानाम म्हणजे कसे आहेत? ते बालकांसारखे आहेत, बालिश आहेत, अल्पबुद्धी आहेत, त्यामुळे त्यांच्या अपराधांकडे मी गांभीर्याने पाहत नाही आणि त्यांची चूक सुधारून त्यांना योग्य मार्गावर आणण्यासाठीच मी त्यांना शासन केले. काही देवांनाही शासन केले ना, त्याबद्दल सांगतायत इथे. तात्पर्य सांगितलंय प्रभुपादांनी की 2 प्रकारच्या शिक्षा असतात. इथे शिवजी काय म्हणतात? मी त्यांची चूक सुधारून त्यांना योग्य मार्गावर आणण्यासाठी शासन केलंय. त्याच्याबद्दल प्रभुपाद सांगतात की 2 प्रकारच्या शिक्षा असतात. एक तो जो विजेता सम्राट राजा असतो, विजेता, तो काय करतो? आपल्या शत्रूला देतो ती शिक्षा पहिल्या प्रकारची, म्हणजे तो काय करतो? त्याला अटक करतो, त्याच्याकडची काही संपत्ती काढून घेतो, असं सगळं करतो. ती काय? ती शिक्षा आहे, ती एक प्रकारची शिक्षा. आणि दुसऱ्या प्रकारची शिक्षा कोणती? पिता आपल्या पुत्राला देतो, ती दुसऱ्या प्रकारची शिक्षा. बरोबर? म्हणजे पिता आपल्या पुत्राला देतो, ते शत्रुत्वातनं होईल का शिक्षा? नाही. त्याच्या मागे उद्देश काय असेल की त्याची सुधारणा व्हावी. बरोबर? या दोन्ही प्रकारच्या शिक्षांमध्ये महद अंतर आहे. म्हणजे महत म्हणजे मोठे आणि अंतर, महत अधिक अंतर, महद अंतर आहे. भगवान शंकर हे स्वभावतःच महान वैष्णव आहेत आणि या संदर्भात त्यांना आशुतोष म्हटले जाते. कसे आहेत ते? खूप दयाळू आणि कृपाळू आहेत. ते नित्य समाधानी आणि तृप्त असतात आणि म्हणूनच वर्तमान घटनेमध्ये, म्हणजे आता हे जे दक्षाचं सगळं झालं, या घटनेमध्ये त्यांनी शत्रूप्रमाणे क्रोध प्रकट केला नाही. म्हणजे जो विजेता सम्राट हो, जो राजा शिक्षा देतो, तसं त्यांनी काही केलं नाही. ते कोणत्याही जीवाशी शत्रुत्व करीत नाहीत, उलट ते सर्वांचेच कल्याण इच्छितात. त्यांनी एखाद्या व्यक्तीला दिलेला दंड हा पित्याने पुत्राला दिलेल्या दंडाप्रमाणे असतो. भगवान शिव एका पित्याप्रमाणे आहेत आणि ते कोणत्याही जीवाचा विशेषत्वाने देवतांचा अपराध कधीही गांभीर्याने घेत नाहीत. ते देवता एक भग विग ते हसले वगैरे होते ना, ते सगळं तसं काय त्यांनी घेतलं नाही गांभीर्याने. 3रा श्लोक भाषांतर. भगवान शिव पुढे म्हणाले, काय काय होईल? आता प्रार्थना केल्या होत्या ना की असं होऊ दे, त्याला दक्षाला मृत्यू मिळालाय तर त्यांना नीट होऊ दे. बघा सगळं सांगितलंय.
एकच मिनिट. एकाना जर श्लोक बघितला तर दक्ष पुन्हा जिवंत व्हावा, भगदेवाला नेत्र मिळावे वगैरे ते सगळं सांगितलंय. पुष्यदेवाचे दात नीट व्हावेत वगैरे असं सगळं. तर ते सगळं शिवजी सांगतात आता काय काय कोणाचं काय होणार. 3चं भाषांतर. भगवान शिव पुढे म्हणाले, दक्षाचे मस्तक पूर्वीच जळून भस्मसात झाले असल्यामुळे त्याला बोकडाचे मस्तक मिळेल. भग नामक देव आपला यज्ञभाग मित्राच्या नेत्रांद्वारे पाहू शकेल. ज्याचा भग नावाचा देव आहे त्याला काय यज्ञभाग मिळेल, पण तो कसा, त्याचा जो दुसरा एक देव आहे मित्र नावाचा, त्याच्या डोळ्यांनी तो ते पाहू शकेल. आता 4थं भाषांतर. पुषदेव जो आहे, पुषा देव आपल्या शिष्यांच्या दातांद्वारे चावण्यास समर्थ होईल. जर तो एकटा असेल तर त्याला सातूचे पीठ खाऊनच स्वतःचे समाधान करून घ्यावे लागेल. एवढं कळलं हे. तथापि ज्या देवांनी मला माझा वाटा देण्यास संमती दिली आहे त्यांच्या सर्व दुखापती बऱ्या होतील, इतरांना सगळे नीट होतील. तात्पर्यात प्रभुपाद सांगतात की पुषा देवाला चावण्याची क्रिया करण्यासाठी आता शिष्यांवर अवलंबून राहणे भाग पडले, अन्यथा त्याला केवळ सातूचे पीठ खाण्याची अनुमती मिळाली. अशा प्रकारे त्याची शिक्षा चालूच राहिली. तो यापुढे खाण्यासाठी आपल्या दातांचा उपयोग करू शकणार नव्हता. का? कारण तो भगवान शिवांवर हसला होता आणि आपले दात दाखवून त्याने त्यांचा उपहासही केला होता, चेष्टा केली होती शिवजींची म्हणून. दुसऱ्या शब्दात त्याला दात असणे योग्य नव्हते, कारण त्याने दातांद्वारे भगवान शिवांचा अपमान केला होता. म्हणून शिवजींनी काय केलं, त्याला काही दात परत दिले नाहीत. त्याला काय सांगितलं, तू एकतर शिष्यांद्वारेच तू खाऊ शकतोस, त्यांच्या दातांद्वारे चावून ते मिळून खाऊ शकतो किंवा सातूचं पीठ नरम नरम करून खाऊ शकतो. 5व्याचं भाषांतर. ज्यांचे बाहू तुटलेले असतील त्यांना अश्विनी कुमारांच्या बाहूंनी कार्य करावे लागेल. ज्यांचे हात तुटले असतील त्यांना पुषाच्या हाताने कार्य करावे लागेल. याज्ञिक पुरोहितांनाही याच पद्धतीने कार्य करावे लागेल. भृगूविषयी सांगायचे तर त्यांना बोकडाची दाढी प्राप्त होईल. त्यांनी सांगितलं सगळ्यांना काय, ज्यांचे हात तुटलेत त्यांना अश्विनी कुमारांचे बाहू त्यांना मदत करतील. हात आणखीन म्हणजे एकाला बाहू म्हटलाय, एकाला हात म्हटलाय, पूर्ण हाताचाच भाग आहे तो. हात तुटलेले असतील त्यांना पुषाच्या हाताने कार्य करावे लागेल. अशा सगळ्यांना दुसऱ्यांची मदत घ्यायला लागेल असं सांगितलं. याज्ञिक पुरोहितांनाही तसंच सांगितलं. आणि भृगूला काय सांगितलं, त्याच्याला बोकडाची दाढी प्राप्त होईल. तात्पर्यात प्रभुपाद सांगतात की दक्षाचे कट्टर समर्थक कोण होते, भृगुमुनी. भृगुमुनी दक्षाचा भाऊ आणि ब्रह्मदेवांचा मुलगा. तर कसा होता तो, कट्टर समर्थक होता, म्हणजे पूर्णपणे दक्षांच्या बाजूचे होते. म्हणून काय सांगितलं, भृगुमुनी यांना दक्षाच्या धडावर जे बोकडाचे मस्तक ठेवण्यात आले होते त्या मस्तकाची दाढी देण्यात आली होती. समजलं, म्हणजे मुंडक्याला मस्तक म्हणतात. तर जे बोकडाला दाढी असते ना ती काढून याला भृगुमुनींना लावण्यात आली. दक्ष मस्तकाच्या परिवर्तनामधून असे दिसून येते. आता इथे प्रभुपाद एक मोठा मुद्दा मांडतायत की दक्षाचं मस्तक मेन जे खरं होतं ते जळून गेलं यज्ञामध्ये आणि दक्ष मस्तकाच्या परिवर्तन म्हणजे त्याला बोकडाचं मुंडकं लावलं. या परिवर्तनामधून दिसून काय येतं की सर्व बौद्धिक कार्याचे कारण मेंदू असतो हा आधुनिक वैज्ञानिक सिद्धांत खरा नाही. आधुनिक सिद्धांत काय सांगितलं जातं, आधुनिक वैज्ञान काय सांगतं की सगळं बौद्धिक कार्य असतं ते मेंदू करतो असं सांगतो. पण ते खरं नाहीये. कसं खरं नाहीये, तर प्रभुपाद समजवतायत की दक्षाचा मेंदू आणि बोकडाचा मेंदू निश्चितच निराळा आहे. बरोबर. दक्षाच्या धडावर बोकडाचे मस्तक ठेवण्यास आलेले होते, पण तरीही तो स्वतःच्या मूळ व्यक्तित्वाप्रमाणेच कार्य करीत होता. म्हणजे असं नाही की आता बोकडाला आपण म्हंटल की सगळी बुद्धी मेंदूच आहे. तर
दक्षाला जेव्हा त्याचं तो मुंडकं काढून फेकलंय आणि बोकडाचं लावलंय, तर त्या बोकडाच्या डोक्यात बोकडाचाच मेंदू असणार की नाही? बरोबर. पण तरीही तो काय होता, दक्ष स्वतःच्या मूळ व्यक्तित्वाप्रमाणेच कार्य करीत होता. त्याची बुद्धी होती ती काय आहे, जसा दक्ष कार्य करीत होता तशीच कार्य करायला. असं नाही की दक्षाला बोकडाचं डोकं लागलं म्हणून दक्ष आता बोकडांसारखं कार्य करायला लागला का? नाही. समजलं? आता तुम्हाला आणखीन पुढे कळेल, प्रभुपाद व्यवस्थित समजवतायत हे, की याचा निष्कर्ष असा की शरीरामध्ये व्यक्तिगत आत्म्याची विशिष्ट चेतना सक्रिय असते. म्हणजे काय, शरीरात काय आहे, आपल्या शरीरात आत्मा असतो, बरोबर. तर प्रत्येक आत्म्याची चेतना असते. आपल्याला नेहमी सांगतात बघा, आपण आपली जी चेतना आहे ती उंचावली पाहिजे. म्हणजे आपण भौतिक स्तरावर असताना आपली जी चेतना असते ती, आणि आध्यात्मिक स्तरावर येतो तेव्हा ती आणखीन वर 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 चेतना जाते आपली. त्यामुळे असं लिहिलंय की आत्म्याची विशिष्ट चेतना कशी असते, सक्रिय असते, म्हणजे कार्यरत असते. प्रत्येक शरीरातील मेंदू हे केवळ एक साधन असते आणि त्याचा वास्तविक बुद्धीशी काहीच संबंध नसतो. तर प्रभुपाद काय म्हणतात की डोक्यात मेंदू जो असतो ना तो फक्त साधन असतो. म्हणजे कसं आहे की आता मेंदू ठरवतो की अरे असं झालंय का, मग त्याला हे करा, असं झालंय का तर ते करा, म्हणजे तो यंत्रवत काम करतो, असं मेंदू आहे तो. ठीक आहे. हा, ते साधन आहे एक. आणि त्याचा म्हणजे मेंदूचा वास्तविक बुद्धीशी काहीच संबंध नाही. पुढे प्रभुपाद सांगतात, वास्तविक बुद्धी, मन आणि चेतना हे विशिष्ट व्यक्तिगत आत्म्याचे भाग आहेत. म्हणजे असं नाही की त्याची मेंदूतच सगळी बुद्धी आहे. मेंदू नुसतं साधन आहे. कोणती बुद्धी कुठे कशी वापरायची हे ऑपरेट करणारा आहे मेंदू. पण खरी बुद्धी, वास्तविक बुद्धी, मन, चेतना जी आहे आत्म्याची, ती कशी आहे, आत्म्याचा भाग आहे. पुढे सांगतात, पुढील श्लोकामध्ये आढळून येईल काय की दक्षाच्या मस्तकाच्या स्थानी जेव्हा बोकडाचे मस्तक लावण्यात आले तेव्हा त्याची म्हणजे कोण, दक्षाची बुद्धी कशी होती, पूर्वी इतकीच समर्थ होती. भगवान शिव आणि भगवान श्री विष्णू यांना संतुष्ट करण्यासाठी त्याने सुंदर प्रार्थना केली. त्याने केलेली प्रार्थना ही एखाद्या बोकडाने करणे शक्यच नव्हते. लक्षात आलं? यास्तव असा निश्चित निष्कर्ष आहे की मेंदू हे काही बुद्धीचे केंद्रस्थान नाही. एका विशिष्ट जीवाची चेतनाच बुद्धिमत्तेचे कार्य करते. म्हणजे आत्म्याचा जो भाग आहे, काय काय आहे, बुद्धी, मन आणि चेतना हा आत्म्याचा भाग आहे. मेंदू आहे ते फक्त काय करतं, ऑपरेशन करतं, म्हणजे ऑपरेट करतं, साधन आहे ते. हे इकडचं ज्ञान वापरून ते असं मिडल मन असं म्हणतात ना, साधन आहे ते त्यातलं. खरं कार्य जीवाची चेतना बुद्धिमत्तेचे कार्य खरे करते. संपूर्ण कृष्ण भावनामृत आंदोलनाचे उद्दिष्ट चेतनेचे शुद्धीकरण करणे आहे. आपलं काय ध्येय आहे, चेतना शुद्ध करायची. चेतना आहे तर आपण ती काय शुद्ध करायची. मनुष्याचं मेंदू कशा प्रकारचा आहे हे मुळीच महत्वाचं नाही, कारण त्याने आपली केवळ भावना वा चेतना पदार्थावरून काढून घेऊन श्रीकृष्णांवर केंद्रित केली तर त्याचे जीवन यशस्वी होते. आता चेतना आहे तर खूप भौतिकतेमध्ये आसक्त आहे तर त्याची चेतना कशी असते, आणखीन उपभोग कसा घेऊ, आणखीन इंद्रिय तृप्ती कशी करू, बरोबर. पण जेव्हा त्याला वैष्णव ट्रेनिंग देतात, शिकवलं जातं की काय आहे, तुझ्या जीवनाचा केंद्रबिंदू इंद्रिय तृप्ती नाही आहे, ते इंद्रिय तृप्ती बाजूला काढ, तुझ्या जीवनाचा केंद्रबिंदू भगवान श्रीकृष्ण आहे, त्यांच्या संतुष्टीसाठी कार्य करायचे असं त्याला जेव्हा शिकवलं जातं तेव्हा त्याची जी भावना आहे, त्याची चेतना आहे ती काय होते, इतर इंद्रिय तृप्तीच्या पदार्थातून काढून घेतली जाते
आणि कोणावर केंद्रित केली जाते? श्रीकृष्णांवर केंद्रित केली जाते. तर त्याचे जीवन यशस्वी होते. मग त्याचं काय होतं? चेतना विकसित होते म्हणतात ना, चेतना त्याची विकसित झाली. तसं या तथ्याचे म्हणजे हे जे सत्य आहे त्याचं अनुमोदन म्हणजे त्याला होकार कुठे दिला आहे? भगवद्गीतेमध्ये करताना परम भगवंत म्हणतात, काय म्हणतात? जो मनुष्य कृष्ण भावनेचा स्वीकार करतो तो जीवनाच्या कितीही निंद्य अवस्थेत पतित झालेला असला तरी त्याचे जीवन पूर्णत्वास जाते. दिलेलं आहे अपिचेत सुदुराचारो भजन्ते माम अनन्य भाव. म्हणजे काय? एखादा काय आहे? एखादा माणूस आहे तो अतिपतित आहे पण त्यांनी काय केलेला आहे? कृष्ण भावनेचा स्वीकार केलाय आणि तो खूप हृदयपूर्वक अखंडपणे कोणतेही अपराध न करता आता भक्तिभाव त्यांनी स्वीकारलाय आणि तो कृष्ण भावनेचं कार्य करतो आहे. तर काय होईल? त्याचं जीवन पूर्णत्वास जाईल जाते. विशेषत्वाने कृष्ण भावना भावित झालेला प्रत्येक मनुष्य आपल्या वर्तमान भौतिक देहाच्या विनाशानंतर स्वगृही अर्थात भगवत धामात परत जातो. ती सुंदर वाक्य आहे बघा. काय प्रभुपाद सांगतात? कृष्ण भावना भावित झालेला प्रत्येक मनुष्य आपल्या वर्तमान म्हणजे आता हे चालू जे आहे ना आपलं शरीर, वर्तमान भौतिक देहाच्या विनाशानंतर म्हणजे आपण मेल्यानंतर काय कुठे जाणार? हा आपण म्हणजे आपण आत्मा होते. आपण कुठे जाणार? स्वगृही. आपलं घर, खरं घर कुठे आहे? भगवत धाम. ह्याच्यात परत जातो. ठीक आहे. आता मैत्रेय मुनी पुढे सांगतायत. 6वा श्लोक भाषांतर. महर्षी मैत्रेय म्हणाले, हे विदुर, वर म्हणजे वरदान देणाऱ्यांमध्ये सर्वोत्तम अशा त्या भगवान शिवांचे शब्द ऐकून उपस्थित सर्व व्यक्तींचे अंतःकरण अत्यंतिक समाधानाने भरून आले. कारण प्रत्येक जणाला वाटत होतं की आपण एवढे जखमी आहोत तर आपलं सगळं नीट व्हावं म्हणून सगळे समाधानी झाले. तात्पर्यात प्रभुपाद सांगतात की या श्लोकामध्ये भगवान शिवांचे वर्णन मिढुष्टम म्हणजे जर तुम्ही हा शब्द बघितला ना 6व्या श्लोकाच्या शेवटचा शब्द आहे तो मिढुतम उदितम असं आहे ते. म्हणजे मिढुष्टम म्हणजे काय? सर्वोत्तम वरदायक असं त्यांना म्हटलेलं आहे. त्यांना आशुतोष असेही म्हटले जाते आणि त्यांना म्हणजे शिवजींना त्यांच्या या नावावरून काय समजतं आपण? आशु म्हणजे चटकन आणि तोष म्हणजे संतुष्ट होतात. आणि असंही म्हटलं जातं की काय आहेत ते? पटत्वरित क्रोधितही होतात असे दिसून येते. म्हणजे आशुतोष म्हणतात तेव्हा हे आपण जाणून घ्यायचं की शिवजींमध्ये हे दोन्ही गुण आहेत. भगवद्गीतेत म्हटले आहे की अल्पबुद्धी लोक भौतिक वरदान मिळवण्यासाठी देवी देवतांकडे जातात. माहितीये त्यांना काय आहे? देवी देवता चटकन देतात सगळं. याच कारणासाठी लोक सामान्यतः भगवान शिवांकडेही जातात. कारण भगवान शिव सहजपणे संतुष्ट होत असल्यामुळे आपल्या भक्ताला कोणताही विचार न करता वरदान प्रदान करतात. आणि म्हणूनच येथे त्यांना मिढुष्टम अर्थात वर देणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ असे म्हटले जाते. काय आहे? अल्पबुद्धी लोक आहेत ते काय आहेत? आता भगवान तर लगेच आपल्याला देणार नाहीत पण देवता आहेत त्या काय करतात? व्यापारी दृष्टीने कार्य करतात. आपण त्यांना काही दिलं तर ते विचार करत नाही की मी हे दिल्यावर ह्याचं काय होईल ह्याचा विचार करत नाही. पण भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांच्याकडे आपण काहीही मागितलं तर भगवंता पिता जसा विचार करतो की हे माझ्या मुलाला दिलं तर माझ्या मुलाला किती धोकादायक आहे किंवा किती उपयोगी आहे ह्याचा विचार करून पिता देतो. पण इतर देवता सहज देऊन टाकतात. भौतिकवादी लोक नेहमी भौतिक लाभ मिळवण्यासाठी आतुर असतात परंतु आध्यात्मिक लाभ मिळवण्यासंबंधी ते मुळीच गंभीर नसतात. ते मागतात पण काय? सगळ्या गोष्टी देवतांकडे. मला आणखीन हे पाहिजे, मला ते पाहिजे, हे पाहिजे. त्यांना नुसते आतुर झालेले असतात ते. ठीक आहे. अर्थात पुढचा पॅरेग्राफ. अर्थात कधी कधी असे घडते की भगवान शिव आध्यात्मिक जीवनातील सर्वोत्तम वर प्रदान करतात. तर कधी कधी काय? जे मागणार ते मिळणार बरोबर. पण लोक सगळे देवतांकडे काय मागतात?
भौतिक गोष्टी मागतात, भौतिक दिलं जातं. पण एकदा काय एकाने शिवजींकडे आध्यात्मिक जीवनातील सर्वोत्तम वर मागितला. ही गोष्ट प्रभुपाद सांगतात इथे की एकदा एका निर्धन ब्राह्मणाने, निर्धन म्हणजे ज्याच्याकडे धन अजिबात नव्हतं असा ब्राह्मण होता, त्यांनी वरप्राप्तीसाठी भगवान शंकरांची उपासना केली आणि शंकरांनी आपल्या त्या भक्ताला सनातन गोस्वामींकडे जाण्यास सांगितले. सनातन गोस्वामी म्हणजे आपण जे 6 गोस्वामी बघतो ते, त्यातले सनातन गोस्वामी, त्यांच्याकडे जाण्यास सांगितले. तो भक्त सनातन गोस्वामींकडे गेला व म्हणाला, भगवान शिवांनी मला तुमच्याकडे येऊन सर्वोत्तम वर प्राप्त करण्यास सांगितले आहे. त्याने सांगितलं की शिवजींनी सांगितलंय की आध्यात्मिक सर्वोत्तम वर तुम्ही देऊ शकता म्हणून मला तुमच्याकडे पाठवलंय. काय परिस्थिती होती, सनातन गोस्वामीच्याकडे परीस होता, परीस, आणि तो त्यांनी कुठे ठेवला होता, कचऱ्याचा डबा असतो तिथे ठेवला होता. आपण झाडल्यावर जो झाडाची पानं वगैरे अशी गोळा करून जो कचरा गोळा केलेला एक डबा असतो त्यात त्यांनी तो परीस ठेवलेला होता. तर निर्धन ब्राह्मणांनी विनंती केल्यामुळे काय केलं, सनातन गोस्वामींनी त्याला तो परीस दिला आणि सांगितलं हे जा घेऊन जा. तो परीस मिळाल्याने तो ब्राह्मण अति आनंदित झाला. आता लोखंडाला परिसाचा केवळ स्पर्श करून तो आपल्याला हवे तितके सोने मिळवू शकणार होता. तथापि आता तो काय करायला लागला, त्यांनी परीस घेतलं, मनातल्या मनात विचार आले की आता आपल्याला खूप सारं काय मिळणार, सोनं मिळणार. आणि तथापि सनातन गोस्वामींना भेटून गेल्यानंतर, भेटून पुढे पुढे चाल होता तो, तेव्हा तो काय विचार करायला लागला की परीस प्राप्त करणे हेच श्रेष्ठ वरदान असेल तर मग सनातन गोस्वामींनी तो कचऱ्यामध्ये का ठेवला होता, सर्वश्रेष्ठ असतो तो त्यांनी जवळ ठेवला असता ना, पेटीत. पण त्यांनी कचऱ्याच्या डब्यात का ठेवला होता, त्याला शंका आली. तो परत आला सनातन गोस्वामींकडे आणि त्यांनी विचारलं की महाराज, जर परीस प्राप्ती ही सर्वात लाभदायक गोष्ट असेल तर मग तुम्ही तो कचऱ्यामध्ये का ठेवला. यावर सनातन गोस्वामी त्याला म्हटले की वास्तविकपणे परीस असणे म्हणजे सर्वश्रेष्ठ वर मिळालेला आहे असे मुळीच नाही. पण तू माझ्याकडून सर्वश्रेष्ठ वरदान घेण्यासाठी सिद्ध आहेस का, तू तयार आहेस का, सर्वोच्च मी तुला जर दिलं वरदान तर. ब्राह्मण म्हणाला, होय महाराज, भगवान शिवानी मला तुमच्याकडून सर्वोच्च वर प्राप्त करून घ्यायला सांगितलंय. नंतर सनातन गोस्वामी म्हटले, तो परीस जवळच्या जलाशयात टाकून माघारी ये असं सांगितलं. तो निर्धन ब्राह्मण परीस टाकून परत आला. त्याला पूर्ण विश्वास होता, काय एक तर शिवजींवर विश्वास होता की त्यांनी मला पाठवलाय सनातन गोस्वामींकडे, सनातन गोस्वामी मला उत्तम सर्वोत्तमच देणार. आणि तो जेव्हा परत आला तेव्हा सनातन गोस्वामींनी त्याला काय दिलं, हरे कृष्ण महामंत्राची दीक्षा दिली. अशा प्रकारे भगवान शिवांनी दिलेल्या वरामुळे त्या निर्धन ब्राह्मणाला भगवान श्रीकृष्णांच्या सर्वोत्तम भक्ताचा संग मिळाला. सर्वोत्तम भक्त कोण आहे तिथे, सनातन गोस्वामी. तर या वरदानामुळे, शिवांनी दिलेल्या वरदानामुळे सनातन गोस्वामींसारख्या महान वैष्णवांचा त्यांना सर्वोत्तम भक्ताचा संग मिळाला, सत्संग मिळाला. आणि त्या भक्ताकडून म्हणजेच सनातन गोस्वामींकडून हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या मंत्राची दीक्षा पण मिळाली. आता हा श्लोक संपला गेला आणि आता आपण 7वा श्लोक बघतोय. 7व्या श्लोकात भाषांतर. त्यानंतर सर्व महर्षींमध्ये प्रमुख असलेल्या भृगुमुनींनी भगवान शिवांना यज्ञ मंडपामध्ये येण्याचे निमंत्रण दिले. आता काय झालं, शिवजी म्हटले की आपण काय करूया, शिवजींनी सांगितलं की मी सगळ्यांना सगळं व्यवस्थित करतो. हे सगळं ऐकल्यावर सगळे समाधान झाले. आता लगेच भृगुमुनी जे आहेत, दक्षाच्या यज्ञाचं सगळं कार्यभाग बघणारे, त्यांनी काय केलं, लगेच शिवांना आमंत्रण केलं की तुम्ही काय करा, यज्ञ मंडपामध्ये या. तर मग कोण कोण गेले यज्ञ मंडपाजवळ, सगळे ऋषी, भगवान शिव, ब्रह्माजी, सर्व देव आणि यज्ञ समारंभ होता त्या ठिकाणी सगळेजण गेले. कुठे होते ते आधी,
कैलास पर्वतावरून तिकडून गेले कुठे? दक्षाच्या इथे गेले सगळे. तर तात्पर्य प्रभुपाद सांगतात, राजा दक्षाने आयोजित केलेला संपूर्ण यज्ञ समारंभच भगवान शिवांनी उद्ध्वस्त केला होता. अगदी भगवान शिवांनी नाही, पण भगवान शिवांच्या आज्ञेने शिवांच्या अनुयायांनी तो उद्ध्वस्त केला होता. म्हणून तेथे उपस्थित असलेल्या सर्व देवतांनी, ऋषींनी आणि ब्रह्मदेवांनी भगवान शिवांना विशेष करून यज्ञस्थळी येऊन यज्ञाग्नी पुन्हा प्रज्वलित करण्याची विनंती केली. कारण तो यज्ञ अपूर्ण राहिला होता. म्हणून काय करा, तुम्ही पुन्हा यज्ञाचा अग्नी आहे तो प्रज्वलित करा, पुन्हा सुरू करा ते, असं सांगितलं. अशी सर्वसामान्य म्हण आहे, शिवहीन यज्ञ असं म्हटलं जातं. तर त्याचा अर्थ काय? भगवान शिवांची उपस्थिती नसलेला प्रत्येक यज्ञ निष्फळ होतो. जसा दक्षाचा यज्ञ जो होता तो आतापर्यंत काय निष्फळ होता, कारण की त्यांनी शिवजींना हवीरभाग दिला नव्हता. तर त्याच्यावरून असा शिवहीन यज्ञ असं शब्द बोलला जातो, वाक्मन म्हटली जाते. भगवान विष्णू यज्ञेश्वर अर्थात यज्ञाच्या संदर्भात सर्वश्रेष्ठ व्यक्ती आहेत. भगवान कोण आहेत? यज्ञाचे सर्वश्रेष्ठ कोण आहेत? भगवान विष्णू आहेत. पण तरीही प्रत्येक यज्ञांमध्ये ब्रह्मदेव, भगवान शिव या प्रमुख देवतांसह इतर सर्व देवतांनी उपस्थित असणे आवश्यक असते. म्हणजे यज्ञ असतो तिकडे भगवंत तर पाहिजेच विष्णू, पण त्यांच्याबरोबर ब्रह्म, शिवजी आणि इतर देवी देवताही हवेतच असं सांगितलं प्रभुपादांनी. आणि आता 8वा श्लोक भाषांतर. भगवान शिवांनी मार्गदर्शित केल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट कृतीत आणल्यानंतर, म्हणजे जसं सांगितलं की हे करा ते करा, सगळ्यांनी तसं केलं. आणि मग काय झालं, दक्षाचे शरीर यज्ञामध्ये बळी देण्यासाठी असलेल्या पशुच्या मस्तकाशी जोडण्यात आले. आता काय झालेलं आहे, दक्षाचं शरीर तसंच पडलेलं होतं ना, वीरभद्रांनी त्यांना मारून टाकलं होतं तर, आणि तो जे त्याचं दक्षाचं मस्तक होतं ते यज्ञस्थळात टाकून दिलं होतं, ते जळून राख झालं होतं. त्यामुळे आता यज्ञामध्ये बळी देण्यासाठी काही पशु होते, त्यातल्या पशुच्या एका मस्तकाशी त्यांचं शरीर जोडलं. तात्पर्यात प्रभुपाद सांगतात, यावेळी सर्व देवांनी आणि ऋषींनी भगवान शिवांना क्रोधित न करण्याची काळजी घेतली. त्यांनी असं वागले ते की शिवजींच्या मनाविरुद्ध काही होणार नाही, म्हणून शिवांच्या आज्ञेनुसार सर्व काही करण्यात आले. दक्षाच्या शरीराला एका पशुचे बोकडाचे मस्तक जोडण्यात आल्याचा विशेष उल्लेख येथे केला आहे. आता 9वा श्लोक भाषांतर. पशुचे शरीर राजा दक्षाच्या शरीराला जोडण्यात आले. शरीर का म्हटलंय, कारण मस्तक हा शरीराचाच एक भाग आहे, म्हणून लिहिलंय पशुचे शरीर. हे राजा दक्षाच्या शरीराला जोडण्यात आले. तेव्हा तो त्वरित चेतनावस्थेत आला, त्याची चेतना जागृत झाली. आधी काय होता, दक्ष मृत होता, बरोबर, पण जसं त्याला पशुचं मस्तक लावलं गेलं त्या चेतनेत आला तो. आणि निद्रेतून जागृत होताच त्याने भगवान शिव आपल्या समोर उभे असलेले पाहिले. त्याला काय असं वाटलं की मी झोपलेलो होतो आणि जागृत झालो, तर तसं त्याला तो जागृत झाला आणि त्यांनी समोर कोण बघितलंय, शिवजी समोर दिसले त्याला. तात्पर्यात प्रभुपाद खूप सुरेखरित्या समजवतात आपल्याला हे, की येथे असे उदाहरण दिले आहे की दक्ष जणू काही प्रगाढ निद्रेतून, म्हणजे एकदम गाढ झोपलाय अशा निद्रेतून जागृतावस्थेत आल्याप्रमाणे उठला. संस्कृतात यास सुप्त इवोत्तस्थौ असे म्हटले जाते. जर 9व्या श्लोकाची दुसरी ओळ बघितली तर याच्यात दिसतं की सुप्त म्हणजे काय, निद्रावस्था, आणि इव उतस्थो म्हणजे काय, निद्रावस्थेत होता आणि लगेच तो उठला असं आहे. याचा अर्थ असा की मनुष्य निद्रेतून उठल्यानंतर त्याला आपल्या अपरिहार्य कर्तव्यांचे त्वरित स्मरण होते. म्हणजे कसं, आता बघा आपण सकाळी उठतो सकाळी रोज, तर आपल्याला लगेच लक्षात, अरे पोरांचं ऑनलाईन क्लास आहे 6 वाजता, मुलांना उठवून काढायला पाहिजे, अरे हे करायचंय, अरे परवासाठी मला कडधान्य पाहिजे तर मला हे कडधान्य आज भिजत टाकायचंय. म्हणजे ही जी आपली अपरिहार्य रोजची जी कामं आहेत ती आपल्याला पटापटा आठवायला लागतात, बरोबर. तसंच काय झालं, ह्याला
जे आपलं कर्तव्य आहे त्याचं लगेच स्मरण होतंय, त्याच्याबद्दल प्रभुपाद सांगतायत. दक्षाचा शिरच्छेद करण्यात आला होता आणि त्याचे मस्तक दुसऱ्या ठिकाणी नेऊन जाळण्यात आले होते, म्हणजे यज्ञामध्ये जाळण्यात आले होते. त्याचे उर्वरित शरीर तेथेच पडलेले होते, यज्ञस्थळी तिथे पडलेले होते. परंतु बोकडाचे मस्तक त्याच्या शरीराला जोडण्यात आल्यावर भगवान शिवांच्या कृपेने ते पुन्हा शुद्धीवर आला. या घटनेवरून चेतना ही व्यक्तिगत असल्याचे सूचित होते. आता हे काय चेतना, आपण कालच बघितलं की मेंदूत काय बुद्धी नसते, बुद्धी असते ती आत्म्यामध्ये असते. आणि बुद्धी आपलं मेंदू काय आहे, प्रोसेसिंग युनिट आहे, म्हणजे साधन आहे. तो ते ज्ञान वापरून वेगवेगळ्या आज्ञा देतो वेगवेगळ्या अवयवांना. तर इथे कसं आहे, चेतनेबद्दल सांगितलंय की तो शुद्धीवर आला दक्ष, आणि या घटनेवरून चेतना ही व्यक्तिगत असल्याचे सुचवते. कसं ते बघा. दक्षाने बोकडाचे मस्तक प्राप्त झाल्यावर वास्तविकपणे दुसरेच शरीर धारण केले होते. आपण म्हणू की अरे त्याला तर बोकडाचं डोकं लागलं. आता पण चेतना ही व्यक्तिगत असल्यामुळे त्याची शारीरिक परिस्थिती बदललेली असली तरी भावना मात्र पूर्वीची होती. म्हणजे शरीराने जरी मुख त्याचं कसं आहे, बोकडाचं आहे, तरीही चेतना ही व्यक्तिगत आहे. म्हणजे आत्मा काय आहे त्याचा, दक्षाचा आत्मा आहे, बरोबर. त्यामुळे जरी त्याला दुसरं शरीर मिळालं तरी त्याची जी चेतना आहे ती काय आहे, त्याची चेतना व्यक्तिगत असल्यामुळे काय झालं, शरीर बदललं तरी भावना मात्र पूर्वीचीच राहिली. भावना म्हणजे तो काय भावनेत होता ते सगळं पूर्वीचंच राहिलं. अशा प्रकारे शारीरिक रचनेचा चेतनेच्या विकासाशी काहीच संबंध नसतो. म्हणजेच आत्मा आहे त्याची चेतना असते, शरीर बदललं तरी आत्म्याची चेतना तशीच राहते. ती कशी ते प्रभुपाद पुढे समजवतात आपल्याला. आत्म्याच्या देहांतरा समवेत चेतनेचे वहन होते. म्हणजे काय, आत्मा जर एका शरीर सोडतो आणि दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो, समजा मृत्यूनंतर, तरी त्याची चेतना कशी होते, तिथून वहन होतं. म्हणजे या शरीरातून त्या शरीरात ती चेतना ट्रान्सफर होते. म्हणजे आपण म्हणतो ना की आता कृष्ण भावनाभावित आहे माणूस, तर तो काय घेऊन जातो, 20% भक्ती झाली असेल तर त्याची चेतनेचा स्तर पुढच्या जन्मात कुठून सुरू होतो, 21व्या. म्हणजे चेतना तिकडे वहन केलं जातं, ट्रान्सफर केली जाते आणि वरती पुढे जाते. तर या संदर्भात वैदिक इतिहासामध्ये अनेक उदाहरणं आढळतात. कसं ते दाखवतात प्रभुपाद सांगतात. भरत महाराजांचे उदाहरण त्यांपैकी एक आहे. भरत महाराज सगळ्यांना आठवत आहे? हो. तर भरत महाराजांचं काय होतं, एक सम्राट होते. ते एका सम्राटाचे शरीर असलेले राजा भरत, त्यांनी काय केलं, एक ठराविक काळ आल्यानंतर त्यांनी वनात प्रवेश केला, सगळं सोडून दिलं राज्य वगैरे. पण वनात भक्ती करताना ते कोणाशी आसक्त झाले, हरणाचे छोटस बाळ होतं ते, त्याला सांभाळताना ते इतके आसक्त झाले आणि ते हरिण हरवलं छोटं. तर त्याला शोधता मग काय झालं, त्यांना मृत्यू आला. तर मरतानाही त्यांना स्मरण होतं हरणाचं, म्हणून काय झालं, त्याला देहांतरानंतर म्हणजे राजा भरतचा देह बदलला गेला आणि हरणाचं शरीर प्राप्त झालं. पण तरीही त्यांची भावना कशी होती, पूर्वीसारखीच होती. त्या हरणाने कुठेच इंद्रिय तृप्ती केली नाही. तर ते हरिण काय करत होतं, ऋषी मुनींच्या आश्रमात बघून अगदीच तपस्वी जीवन जगत होतं. अगदी सुखी पानं वगैरे खाऊन ते असं जगत होतं. त्यांना माहित होतं की आपण पूर्वी एक सम्राट होतो. हरणाच्या शरीरात जरी भरत राजाचा आत्मा होता तरी त्या आत्म्याला माहित होतं काय, की मी आधी सम्राट होतो आणि मृत्यू समयी आपण हरणाच्या चिंतनामध्ये मग्न होतो, म्हणून आपल्याला आता हरणाचा देह प्राप्त झालाय. त्यांना हरणाचा देह मिळाला असला तरी त्यांची चेतना सम्राट भरताचा देह असताना जशी होती तशीच आताही होती. लक्षात आलं हे? भगवंतांची व्यवस्था इतकी सुंदर आहे की आता पुढे काय झालं, मग जो हरणाने मग काय केलं, देह सोडला.
तेव्हा हरण तिसरा जन्म म्हणजे पहिले राजा भरत, मग हरण आणि मग तिसरा हे आला जड भरत म्हणून त्यांनी जन्म घेतला. पण त्यांचं काय आहे, त्यांना पूर्ण ज्ञान होतं त्याला. त्यांची चेतना अशी होती की त्यांना माहिती होतं की आपण कशी भक्ती केली आहे आणि मग त्यांनी त्याच्यात भरपूर भक्ती केली. तर इथे प्रभुपाद एक खूप सुंदर पुढे म्हणजे वाक्य सांगतायत 2-3 ओळींमध्ये. भगवंतांची व्यवस्था इतकी सुंदर आहे की एखाद्याची चेतना कृष्ण भावनामय झाल्यास त्याला पुढील जन्मी कोणत्याही प्रकारचे शरीर प्रदान करण्यात आले तरी तो महान कृष्ण भक्त होईल यात मुळीच संशय नाही. म्हणजे काय आहे, कृष्ण भावना भावित जर आपली चेतना झाली तर काहीतरी पतन झालं समजा आणि कुठचं शरीर मिळालं तरी भगवंत एवढी काळजी घेतात की त्याला अशी सोय उपलब्ध करून देतात की तो पुढे महान कृष्ण भक्त होईल. ठीक आहे. काही शंका आहे का पुढच्या श्लोकाला जायचं? माताजी. हा, ज्योती माताजी का? हो हो. म्हणजे चेतना कृष्ण भावनामय झालं पुढच्या जन्मी म्हणजे त्याला पशुचा जरी शरीर मिळालं तरी चेतना तीच असेल का? हो, आताच त्यांनी सांगितलं ना की हरिण झालं तरी. म्हणजे कारण त्यांनी कसं आहे माताजी, त्यांनी जर भक्ती सुरू केली आहे तर त्याच्या एवढा असा अपराध झाला म्हणून तो काय केला जातो, त्या अपराधाची शिक्षा त्याला पशु योनी मिळून होते आणि ती पशु योनी थोडा काळ जगल्यावर तो मरून पुन्हा मनुष्य जन्म घेऊन तो आपली भक्ती पुढे करतो. हा, ठीक आहे. 10वा श्लोक वाचूया ना पुढे. संशय गेला. हा, 10वा श्लोक भाषांतर. त्यावेळी दक्षाने, म्हणजे काय आहे, दक्ष जेव्हा जागृत झाला त्यावेळी काय झालं, त्यांना शिवजी दिसले. आता त्यावेळी दक्षाने वृषभ ज्यांचे वाहन आहे त्या भगवान शिवांना पाहिले. म्हणजेच काय, शिवजींना पाहिले, त्यांचं वाहन नंदी आहे. हा, एवढं. खूप मोठं वाक्य आहे म्हणून तोडून तोडून वाचते. आणि शिवांविषयीच्या द्वेषाने प्रदूषित झालेले त्यांचे हृदय काय झाले, निर्मळ झाले. तर आता एक तुलना दिली आहे सुंदर की ज्याप्रमाणे सरोवरातील जल शरदकालीन पावसामुळे स्वच्छ होते. म्हणजे काय, सुरुवातीला वर्षा ऋतू जेव्हा सुरू होतो, खूप जेव्हा तुफान पाऊस पडतो सुरुवातीला, तेव्हा सगळीकडे असं चिखल चिखल होतो. अगदी सरोवरांमध्ये पण काय असतं, खूप कोरडं झालेलं असतं आणि काय होतं, असं चिखल दिसतो, एकदम गढूळ पाणी दिसतं. पण काय होतं, भरपूर असं अख्खा तो ऋतू निघून गेला, वर्षा ऋतू, मग शरद ऋतू येतो, तेव्हा काय होतं, सगळं गढूळ पाणी वाहून गेलाय, सगळं चिखल वाहून गेलाय. आणि नंतर काय होतं, जे पाणी भरतं ते शरदकालीन पावसामध्ये, ते कसं असतं, सरोवरातलं पाणी सगळं असं नितळ दिसायला लागतं. हा, स्वच्छ होतं. तसंच हे इथे झालंय की आता काय झालंय, दक्षाला ती शिक्षा मिळाली होती ना, मस्तक त्याचं हे झालं आणि त्याला दुसरं मस्तक जोडलं आलं, शिवजींनी त्याच्यावर कृपा केली. त्यामुळे काय झालं, त्याचं जे हृदय जे द्वेषाने प्रदूषित झालं होतं ते लगेच त्वरित निर्मळ झालं शिवजींना पाहिल्यामुळे. तात्पर्य, भगवान शिवांना मंगल वा पवित्र का म्हणतात याचे हे एक उदाहरण आहे. मनुष्याने भगवान शिवांच्या आदराने व भक्तिभावाने दर्शन घेतले तर त्याचे म्हणजे मनुष्याचे हृदय त्वरित शुद्ध होते. दक्षाचे अंतःकरण शिवांविषयीच्या मत्सराने प्रदूषित झाले होते आणि तरीही त्याने अल्पशा प्रेमाने व भक्तिभावाने शिवांचे दर्शन घेतले आणि त्याचे हृदय त्वरित निर्मळ झाले. तेच उदाहरण प्रभुपाद पावसाळ्यातलं ते नीट समजवतात आपल्याला की पावसाळ्यामध्ये सरोवरातील पाणी गढूळ होते आणि चिखलाने भरून जाते, पण शरदातील पाऊस येतात सर्व जलाशयातील पाणी निर्मळ व पारदर्शक होते. त्याचप्रमाणे भगवान शिवांची घोर निंदा केल्यामुळे दक्षाचे अंतःकरण अशुद्ध झाले होते आणि त्याने केलेल्या निंदेमुळे त्याला कठोर दंडही मिळाला होता, त्याचं मस्तक कापलं होतं. आता काय झालंय, तरी देखील दक्ष आता चेतनावस्थेत आला आहे. कोणामुळे? शिवजींच्या कृपेमुळे. आणि भगवान शिवांकडे त्याने भक्तिभावाने आदराने केवळ पाहत असतो कसा झाला, शुद्ध झाला. 11वा श्लोक भाषांतर.
राजा दक्षाला भगवान शिवांची प्रार्थना करायची होती. परंतु जेव्हा आता त्याची काय झाली, चेतना शुद्ध झालेली आहे, द्वेष निघून गेलाय. बरोबर द्वेष गेल्याबरोबर त्याला सगळं स्मरण व्हायला लागलं की मी कसा वागलो होतो ते. हा, राजा दक्षाला भगवान शिवांची प्रार्थना करायची होती, परंतु जेव्हा त्याला आपल्या कन्येच्या सतीच्या दुर्दैवी मृत्यूचे स्मरण झाले तेव्हा त्याचे डोळे अश्रूंनी भरून आले आणि तिच्यापासून झालेल्या विरहाच्या दुःखामुळे त्याचा कंठ अवरुद्ध झाला. त्याला काही बोलता येईना. पुढे तो काहीच बोलू शकला नाही. ठीक आहे, आपण आता समजू शकतो की दक्ष काय झालंय, त्याचं अंतःकरण शुद्ध झालंय आणि त्याला दुःख होते की अरे ते माझ्याकडून असं मी कसं हे केलं. हा, त्याला वाईट वाटतंय. 12वा श्लोक भाषांतर. यावेळी प्रेम आणि स्नेहाने विव्हळ झालेला राजा दक्षाची बुद्धी खऱ्या अर्थाने जागृत झाली. मोठ्या प्रयत्नाने त्याने आपले मन शांत केले, भावना रोखल्या आणि शुद्ध भावनेने भगवान शिवांची प्रार्थना करण्यास प्रारंभ केला. दक्ष उवाच. 13वा श्लोक. राजा दक्ष म्हणाला, हे प्रभो, शिवजींना म्हणतोय, हे प्रभो, मी तुमचा घोर अपराध केलेला आहे, परंतु तुम्ही इतके दयाळू आहात की तुम्ही माझ्यावरील आपली कृपा काढून घेण्याऐवजी मला शिक्षा करून माझ्यावर खरे तर मोठा अनुग्रहच केलेला आहे. तुम्ही काय केलं, मला माझ्यावरची कृपा नाही तुम्ही काढून घेतली, तुम्ही उलट मला शिक्षा देऊन काय केलं, अनुग्रह केला, म्हणजेच माझ्यावर कृपा केली. म्हणजे काय केलं, तर जसं आपण बघितलं की एखाद्याने या जन्मात कोणाचा खून केलाय तर न्यायाधीश त्याला काय करतो, शिक्षा ठेवतो की कसली काय असतं ते, फाशीची शिक्षा. तर ते त्याच्यावर अन्याय नाहीये, ते काय आहे त्याच्यासाठी चांगलं आहे, कारण की त्यांनी जो अपराध केलाय त्याचा पश्चाताप त्यांनी इथेच केला पाहिजे, नाहीतर काय होतं त्याला नरकात त्यासाठी अनेक फार सगळे कष्ट भोगायला लागतात आणि मग पुढच्या जन्मीही या पापकर्माचं भयंकर फळ त्याला भोगायला लागतं. ठीक आहे, पण जसं आपण बघितलं होतं की 2 प्रकारच्या शिक्षा असतात. एक शत्रू राजा आहे तो आपल्या शत्रूला कसे दंड देतो आणि दुसरं पिता आपल्या पुत्राला मुलाला कसा दंड देतो. तर राजा जो दंड देतो शत्रूला तो कसा आहे, द्वेष भावनेने आहे, पण पिता आपल्या मुलांना शिक्षा करतो ती कशामुळे आहे, मूल आपलं आणखीन नीट व्हावं यासाठी आहे. तर अशा रीतीने तुम्ही काय केलं, माझ्यावर शिक्षा करून माझ्यावर मोठा अनुग्रह केला, माझ्यावर खूप कृपाच केलेली आहे. तुम्ही आणि भगवान श्री विष्णू अगदी निरुपयोगी व अपात्र ब्राह्मणांची उपेक्षा करीत नाही आणि असे असताना यज्ञ कर्मे करण्यात निमग्न असणाऱ्या माझ्याकडे तुम्ही दुर्लक्ष का करावे. म्हणजे आता ते स्तुती करतायत शिवजींची आणि श्री भगवंता विष्णूंची की तुम्ही अगदी निरुपयोगी आणि अपात्र असे ब्राह्मण आहेत, जे काय आहेत ब्रह्मणत्वाचं पालन करत नाही, त्यांना ब्रह्मबंधू म्हणतात, त्यांनाही तुम्ही दुर्लक्षित करत नाही, त्यांनाही पुढे जाण्याची संधी देता. तर मी तर यज्ञ कर्म करत होतो, तर माझ्याकडे कसे काय तुम्ही दुर्लक्ष केलं असतं, असं तो म्हणतो. तात्पर्यात प्रभुपाद समजवतात, दक्षाला जरी आपण पराभूत झालो आहोत असे वाटत असले तरी त्याला माहित होते की आपल्याला मिळालेली शिक्षा म्हणजे भगवान शिवांची केवळ अपार कृपाच आहे. काही वेळा ब्राह्मण जरी योग्यता प्राप्त नसले तरी भगवान शिव आणि भगवान विष्णूंकडून त्यांची कधीच उपेक्षा केली जात नाही. उपेक्षा म्हणजे दुर्लक्षित कधीच ते केले जात नाही याचे त्याला स्मरण झाले. त्याला आठवलं की भगवंत कोणालाच अन्याय होऊ देत नाहीत. वैदिक संस्कृतीनुसार ब्राह्मण कुळातील वंशजास कधीही कठोर दंड दिला जात नसे. ब्राह्मण कुळात आहे तो, मग त्याला कधीच कठोर दंड नाही. आणि ह्याचं एक उदाहरण प्रभुपाद देतात, अर्जुनाने अश्वत्थाम्याला दिलेली वागणूक हे याचे उदाहरण आहे. अश्वत्थामा हा द्रोणाचार्यांसारख्या श्रेष्ठ ब्राह्मणाचा पुत्र होता. त्याने पांडवांच्या निद्रावस्थेत असलेल्या सर्व पुत्रांचा वध करून मोठा अपराध केला होता आणि यासाठी
भगवान श्रीकृष्णाने जरी त्याची कठोर निंदा केली होती तरीही अर्जुनाने त्याचा वध न करता त्याला क्षमा केली. का? कारण तो ब्राह्मणाचा पुत्र होता. म्हणजे दंड देताना हे बघितलं जातं की काय आहे, तो ब्राह्मण असेल तर त्याला तसा दंड दिला जात नाही, कारण ती ब्रह्महत्या होते म्हणून. या श्लोकामध्ये योजलेला ब्रह्मबंधुषु हा शब्द अर्थपूर्ण आहे. ब्रह्मबंधू म्हणजे ब्राह्मण पित्यापासून जन्म होऊनही ब्राह्मणाच्या गुणवत्तेची कार्य न करणारा मनुष्य. असा मनुष्य ब्राह्मण नसून ब्रह्मबंधू असतो. म्हणजे काय, तो कार्य ती करत नाही ब्राह्मणाची. दक्षाने आपण ब्रह्मबंधू असल्याचे सिद्ध केले. काय आहे, दक्षाने ब्राह्मणासारखं नीट केलंच नाही. ते सहनशील नव्हते. ब्राह्मणाचे गुण आपण पाहिले की तो क्षमाशील पाहिजे, सहनशील पाहिजे, तसं काहीच केलं नाही. त्यांनी शिवजीं कडून मानाची अपेक्षा केली. बरोबर. त्याचा जन्म ब्रह्मदेवांसारख्या श्रेष्ठ ब्राह्मणापासून झाला होता, पण त्याने भगवान शिवांना दिलेली वागणूक ही मुळीच ब्राह्मणत्वाची नव्हती. यास्तव आपण परिपूर्ण ब्राह्मण नसल्याचे दक्षाने मान्य केले. तथापि भगवान विष्णू आणि भगवान शिवांचा अपूर्ण ब्राह्मणांवरही स्नेह असतो. जे ब्राह्मणत्वाचे गुण म्हणजे तसे कार्य करत नाही त्यांच्यावरही भगवंत स्नेह ठेवतात. भगवान शिवांनी दक्षाला एका शत्रूप्रमाणे शासन केले नाही. बघा, आपण ते 2 प्रकारचे शासन बघितले होते, ते शिक्षा. उलट दक्षाला टाळ्यावर आणावे आणि त्याने केलेली चूक दाखवून द्यावी, याच उद्देशाने त्यांनी दक्षाला दंड दिला. दक्ष त्यांचा उद्देश समजू शकला आणि स्वतः सहित सर्व पतित ब्राह्मणांवर भगवान शिव आणि भगवान श्रीकृष्ण अपार दया करतात याविषयी त्याने आभार व्यक्त केले. यज्ञ करणे हे ब्राह्मणाचे कर्तव्य असते आणि म्हणून दक्ष जरी पतित झाला होता तरी यज्ञ करण्याचे त्याने व्रतच घेतले होते. म्हणून त्याने भगवान शिवांची प्रार्थना करण्यास प्रारंभ केला. तर काय, जो अपूर्ण यज्ञ आहे तो पूर्ण करायचा होता, म्हणून त्यांनी शिवजींची प्रार्थना सुरू केली. 14वाचं भाषांतर. हे महान आणि अति सामर्थ्यशाली शिव, विद्या, तप, व्रत आणि आत्मसाक्षात्कार प्राप्तीच्या प्रयत्नात असणाऱ्या ब्राह्मणांचे रक्षण करण्यासाठी प्रथम तुमची निर्मिती ब्रह्मदेवांच्या मुखातून झाली. चेहऱ्यातनं झाली ना, भ्रुकुटीतनं झाली. ते ब्राह्मणांचे रक्षण करता म्हणून ज्याप्रमाणे एक पशुपाल गायींना संरक्षण देण्यासाठी हातात काठी बाळगतो, त्याप्रमाणे तुम्ही देखील ब्रह्मवृंद अनुसरित असलेल्या नियामक तत्वांचे सदैव रक्षण करता. जसं गायींचा पालक आहे जो धनगर आपण म्हणू, तो असा हे गायी राखायला जाणारा मुलगा, तर तो काय करतो, असा काठीने काय करतो, सगळ्यांचं रक्षण करतो. तसंच तुम्ही काय केलेलं आहे, जे ब्रह्मवृंद आहेत, सगळे ब्राह्मण आहेत, ते अनुसरत असलेले जे नियामक तत्व आहेत त्यांचं तुम्ही काय करता, सदैव रक्षण करता, ही प्रार्थना आपण केली. तात्पर्य प्रभुपाद सांगतात, मनुष्य कोणत्याही सामाजिक थरातील असला तरी त्याचे विशिष्ट कार्य म्हणजे त्याने वैदिक शास्त्रात सांगितलेल्या नियामक तत्वांचे पालन करून इंद्रियांवर व मनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करणे. जे काय आहे, मनुष्य कुठच्या पण पोझिशनला असला, कोणत्याही पदावर असला तो, तरी त्यांनी काय केलं पाहिजे, वैदिक शास्त्रामध्ये सांगितलेलं नियामक तत्वांचं पालन केलं पाहिजे. तर समाजातल्या ह्याच्यात म्हणजे काय, तो ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो, शूद्र असो, काही असो, त्याला जे जे सांगितलेले आहेत ते त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे, तशा नियमांचं पालन करायचं. भगवान शिव हे पशुपती या नावाने ओळखले जातात. पशुपती म्हणजे काय, पशूंचा पती. कारण विकसित चेतनेतील जीवांचे ते रक्षण करतात आणि अशा संरक्षणामुळे मग सर्व जीव वेदोक्त वर्णाश्रम पद्धतीचे अनुसरण करू शकतात. म्हणजे काय आहे, ते सगळ्या अशा जी विकसित इथे दिलेलं आहे की जी विकसित चेतना जी आहे त्यातले जे जीव आहेत त्यांचं काय करतात, ते रक्षण करतात. आणि जीवांच्या रक्षणामुळे काय होतं, सगळे जीव आहेत ते वर्णाश्रम पद्धती जी वेदांमध्ये सांगितल्या त्याच्यानुसार
वागू शकतात. आता पशुपती का म्हटलंय? कारण की पशु म्हणजे आपण मनुष्य प्राणी पण म्हणतो ना, म्हणून ते पशु म्हटलंय. ते प्रभुपाद समजवतात की पशु या शब्दाने प्राणी तसेच मनुष्य मात्रांचाही उल्लेख होतो. या श्लोकात असे म्हटले आहे की भगवान शिव पशूंचे आणि अध्यात्मामध्ये विशेष प्रगत नसलेल्या पशुवत जीवांचे रक्षण करण्यात नेहमी रस घेतात. आपण बघितलंय की काय ते कृपाळू आहेत, जे ज्यांना भक्तीत फार स्वारस्य नाही आहेत, ते काय करतात, शिवजींचा आश्रय घेतात आणि शिवजी हळूहळू हळूहळू त्यांच्या चेतनेचा स्तर वर नेतात. त्यामुळे ते काय करतात, नेहमीच असे कृपाळू आहेत. परम भगवंतांच्या मुखातून ब्राह्मणांची निर्मिती झाली असा उल्लेख येथे करण्यात आला आहे. आपण सदैव हे ध्यानात ठेवले पाहिजे की भगवान शिवांना परम भगवान श्री विष्णूंचा प्रतिनिधी म्हणून संबोधले जाते. आता हे विराट रूप आहे ना, त्याचं सांगतायत पुढे. ते इथे काय आहे, कधी कधी आहे ना, म्हणजे इथे बघा शिवांची स्तुती करताना बरेचदा काय आहे, तुम्ही निर्माता आहात वगैरे असं. तर तेव्हा आपण बघितलं की या प्रार्थना अर्पण करताना कसं आहे, ब्रह्माजींनी केल्या होत्या, तेव्हा आपण काय जाणलं की ते भगवान श्री विष्णूंचा प्रतिनिधी आहे. म्हणून काय, त्या भगवंतांचं कृष्णाचा ते तमोगुणातले अवतार आहेत, त्यामुळे तसे भगवंतांना प्रार्थना करतात, तसे संबोधित केलेले असतं. वैदिक शास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की काय आहे, आता विराट रूप, भगवंतांचं विराट रूप हे कसं आहे, वेदांमध्ये सांगितलेलं आहे की विराट रूप कसं असणार आहे, त्याच्याबद्दल दिलंय की त्याच्यात काय आहे, त्या ब्राह्मणांचा जन्म त्या भगवान श्री विष्णूंच्या विराट रूपाच्या मुखातनं झाला आहे. म्हणजे आपण बघितलं होतं बघा, चेहरा मस्तक आहे ते काय आहे, ब्राह्मण. मग छाती आणि बाहू म्हणजे हात आहेत ते क्षत्रिय, उदर म्हणजे पोट आहेत तिकडे वैश्य, आणि पाय आहेत ते शूद्र, असं ते. त्याच्यामुळे असं दिलंय की क्षत्रियांचा जन्म विराट रूपांच्या बाहूपासून झालाय, वैश्यांचा जन्म उदरापासून किंवा कटी प्रदेश, कमरेचा प्रदेश असं, आणि शूद्रांचा जन्म पायापासून झाला आहे. हे कोणाच्या पायापासून झाला आहे हे लक्षात ठेवायचं की काय आहे, भगवंतांच्या विराट रूपातून. शारीरिक रचनेमध्ये मस्तक हा प्रमुख घटक असतो. भगवान विष्णूंच्या आराधना प्रित्यर्थ दान स्वीकारण्यासाठी आणि वैदिक ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी ब्राह्मणांचा जन्म भगवंतांच्या मुखातून झाला. काय आहे, भगवान विष्णूंच्या आराधने प्रित्यर्थ दान स्वीकारण्यासाठी. आपण जेव्हा काय करतो, भगवंतांची हे करतो, आराधना करतो, एखादं पूजन केलं की आपण म्हणतो की अरे चला ब्राह्मणांना दान धर्म करा असं सांगतो ना, तेव्हा मग तो दान कोणाला करायचं, ब्राह्मणांना दान करायचं असं. आणि वैदिक ज्ञानाचा प्रसार कोण करतात, हे ब्राह्मण करतात. ब्राह्मण, ठीक आहे, त्यांचा जन्म भगवंतांच्या मुखातून झाला आहे. भगवान शिवांना पशुपती अर्थात ब्राह्मणांचे आणि अन्य जीवांचे रक्षण करता म्हटले जाते. भगवान शिव हे ब्राह्मणेतरांच्या किंवा आत्मसाक्षात्काराच्या विरुद्ध असणाऱ्या असंस्कृत लोकांच्या आघातापासून ब्राह्मणांचे रक्षण करतात. शिवजी काय करतात, जे ब्राह्मण नाहीये, ज्यांना अध्यात्माबद्दल काही रस नाहीये, असे जे असंस्कृत लोक आहेत त्यांच्यापासूनही काय करतात, ब्राह्मणांचं रक्षण करणारे. एकूणच शिवजी कसे आहेत, एकतर चेतना वाढवणारे आहेत आणि दुसरं काय आहेत, जे भगवंतांच्या मार्गावर चालले आहेत त्यांना इतरांपासून रक्षण करतात, त्यांचे इतरांपासून रक्षण करतात. पशुपती या शब्दाचे आणखीन एक वैशिष्ट्य असं की केवळ वेदोक्त कर्मकांडांवरच आसक्त असणारे आणि पुरुषोत्तम भगवंतांचे स्थान न जाणणारे लोक पशुपेक्षा फारसे प्रगत नसतात. तर पशुपती ह्याच्याबद्दल काय सांगितलंय की काही लोक कसे आहेत, वेदांमधले कर्मकांड आहेत त्याच्यावरच फक्त आसक्त आहे. काय वेदांमध्ये सांगितलंय, असं करा म्हणजे तसं मिळेल, ते करा म्हणजे हे मिळेल, असं सगळं सांगितलेलं आहे, त्याच्यावरच आसक्त आहेत. आणि त्यांना काय आहे, भगवान पुरुषोत्तमांचं स्थान ते काही जाणत नाहीत. असे जी लोक आहेत त्यांना काय म्हणतात, ते पशुपेक्षा फारसे प्रगत नसतात. तर म्हणून त्यांना काय ह्यांना सांगितलंय, पशुपती. असे जे लोक आहेत त्यांचंही पालन आणि त्यांच्या पुढे प्रगती होण्यासाठी शिवजीच प्रयत्न करतात.
म्हणून इथे पशुपती त्यांना म्हटलंय. श्रीमद भागवतांच्या प्रारंभी असे म्हटले आहे की मनुष्याने वेदोक्त कर्मकांडे करूनही त्याच्या ठाई, त्याच्या म्हणजे त्या मनुष्याच्या ठाई म्हणजे ठिकाणी जर कृष्ण भावना विकसित झाली नाही तर ती कर्मकांडे करण्याची त्याचे सर्व परिश्रम म्हणजे केवळ काल अपव्यय आहे. म्हणजे काय केलं त्यांनी, कर्मकांड केली पण काय आहे, सगळं काय काय मिळवलं, हे देऊन ते मिळालं त्याला देवतांकडून, पण त्याची कृष्ण भावना भावित तो झाला नाही तर काय आहे, श्रम एव हि केवलम. त्यांनी जे काय केलं ते काय आहे, नुसतेच श्रम आहेत असं मानलं जातं. कारण की काय आहे, भगवान श्रीकृष्णांमधूनच काय आल्यात, सगळ्या देवी देवता आल्यात. देवी देवतांना सर्व शक्ती कार्य करण्याची भगवंताकडून मिळते. मग देवी देवतांचे उपासक आहेत ते देवी देवतांना काहीतरी अर्पण करतात, तर त्या लोकांना उपासकांना काहीतरी द्यायचंय परत, तर देवी देवता ते कुणाकडून प्राप्त करतात, भगवंतांकडूनच प्राप्त करतात. बरोबर. तर हे जाणत नाहीत ही जी लोक आहेत ना, त्यांना वाटतं देवी देवताच श्रेष्ठ आहेत, ते भगवंत आणखीन वर आहेत आणि भगवंतच या देवतांना सगळं पुरवतात हे जाणत नाहीत, भगवंतांचं स्थान न जाणणारे आहेत. त्यामुळे त्यांना काय सांगितलंय, पशुपेक्षा ते प्रगत नसतात असं सांगितलं. म्हणून इथे आहे की त्यांची कृष्ण भावना विकसित झाली नाही, कृष्ण भावना भावित झाले नाहीत. मी कोण आहे, भगवंत कोण आहेत, भगवंतांशी माझा संबंध प्रस्थापित करायला मला भक्ती करायची आहे, हे काहीच त्यांचं जर जागृत झालं नाही तर त्यांनी काही कर्मकांड केली तर ती काय, नुसतीच श्रम केलाय, असं फुकट, काल अपव्यय आहे, वेळ फुकट गेला त्यांचा. दक्ष यज्ञ नष्ट करण्यामागे भगवान शिवांचा हेतू दक्षाला दंड देणे हा होता. यज्ञ हे नष्ट का केलं, कारण दक्षाने त्यांची म्हणजे शिवजींची अवहेलना करून मोठा अपराध केला होता. भगवान शिवांचा दंड म्हणजे पशूंना भीती दाखवण्यासाठी हातात काठी बाळगणाऱ्या गुराख्यासारखा होता. गुराखी शब्द मला आठवत नव्हता मगाशी. तर गुराखी कसा करतो की आता चला असं करत करत ह्यांना नेतो ना, पशूंना नेतो, आणि इतर कोणी त्रासदायक असतील प्राणी तर तेही काय बघतात की अरे ह्याच्याकडे दंड आहे, त्यामुळे ते या कळपातील गायींना किंवा पशूंना त्रास देत नाहीत. तर असा तो गुराखी काय करतो, असं तो आपल्या हातात दंड काठी सांभाळतो, बाळगतो. असे सर्वसामान्यपणे म्हटले जाते की पशूंना रक्षण देण्यासाठी काठीची आवश्यकता असतेच. कारण त्यांना विवेक बुद्धी नसते व ते युक्तिवादी करू शकत नाहीत. म्हणजे काय, पशु काय बोलू शकत नाहीत, युक्तिवाद करत नाहीत. त्यांची कारणे व युक्तिवाद म्हणजे काय, काठी उगारल्या विना ते आज्ञापालित करीत नाही. म्हणजे काय, आता कधी कधी काय पशु काय बोलू शकत नाहीत, पण काय बघा असे अडून बसतात पशु, पुढे जातच नाही. मग काय केलं जातं, अशी काठी दाखवली का काय करतात ते पुढे जातात. पाशवी वृत्तीच्या मनुष्यांसाठी बलप्रयोग अनिवार्य असतो. प्रगत लोकांचे समाधान युक्तिवाद, कारण मीमांसा आणि शास्त्रोक्त प्रमाणांद्वारे केले जाते. त्याला म्हणजे ज्याला समजावून सांगता येतं त्याला समजावून सांगितलं जातं, पण ज्याला समजत नाही त्याला बळाचा प्रयोग करावा लागतो. भक्तिमय सेवा किंवा कृष्ण भावनेत अधिक प्रगती करण्यामध्ये स्वारस्य न दाखवता केवळ म्हणजे आवड काही दाखवायची नाही, भक्तीत प्रगती करायची, आणि केवळ वेदोक्त कर्मकांडांमध्येच आसक्त असणारे लोक जवळजवळ पशूंसारखेच असतात. कारण त्यांना आहार, निद्रा, भय, मैथुन यातच इंटरेस्ट असतो. आणि काय सांगितलंय, आहार, निद्रा, भय, मैथुनमचं सामान्य येतात पशुभी नराणा. पशु आणि नर ह्याच्यात समानता आहे. आणि मी काय आहे, धर्मो ही येशाम अधिको विशेषो. अधिक काय आहे मनुष्यामध्ये, धर्म. आणि धर्मेण ही ना, तो धर्म नसेल तर काय आहे, पशुभी समानम, तो हे पशु समानच आहे. तर तो धर्म काय आहे, मनुष्य विचारू शकतो की हे का कष्ट मला भोगायला लागतात, हा त्रास का आहे, मी कोण आहे, हे सगळं मी कुठून आलो, हे सगळे प्रश्न कोण विचारू शकतो, फक्त
मनुष्य विचारू शकतो आणि काय करू शकतो, आपली पुढे प्रगती करू शकतो. ठीक आहे. तर नाही, जो नुसता कर्मकांडांमध्ये आहे तो पशुसारखाच आहे, कारण त्याला फक्त आहार, निद्रा, भय, मैथून याच्यातच इंटरेस्ट आहे. आणि त्यांना संरक्षण देण्याचा वा कधी कधी शिक्षा देण्याचा अधिकार भगवान शिवांवर सोपवण्यात आला आहे. आणि याच कारणास्तव त्यांनी दक्षाला शिक्षा दिली. दक्षही कसा होता, फक्त भौतिक लाभ त्याला हवे होते म्हणून त्याला पूजा, लाभ, प्रतिष्ठा, मान ह्याची सगळी अपेक्षा होती, म्हणून त्याला काय झालं, दंड दिला गेला. श्रीमद भागवतम की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.